नमस्कार सर, बोला ना. हा काय सर, म्हणजे तुमच्याकडे उत्तरपत्रिकांचा गठ्ठा पोहोचलेलाच नाहीये? अहो सर, असं कसं होईल सर? सर, आमच्या शाळेतले 2 शिपाई सर काल घेऊन, हो कालच पोहोचला. आणि सर इतका हलगर्जीपणा आम्ही कसा करू सर? बोर्डाचे पेपर्स आहेत ते. नाही सर, मी स्वतः सील केले होते ते. उत्तरपत्रिका व्यवस्थित पॅक केल्या होत्या सर. नाही, तुम्ही एकदा तुमच्याकडे चेक करा. मी खात्री देते सर, आमच्याकडनं गेलेत ते सर. हो, रिसिव्ड लेटर म्हणजे मी पाहिलं नाही, पण शिपायांकडे असेल ना सर. मी एकदा चेक करून सांगू का तुम्हाला? हां, एकदा चेक करते. हां, मोरे, दत्तू, लवकर या. काय झालं मॅडम? ओरडले कशाला? काल मी तुम्हाला बोर्डाच्या उत्तरपत्रिका पाठवल्या होत्या घेऊन. त्याचं रिसिव्ड लेटर कुठे आहे? ते रिसिव्ड लेटर आम्ही घेतलेलं नाही मॅडम. घेतलेलं नाही म्हणजे? नाही, ते जरासा घोल झालेला आहे. काय समजली? काय घोळ केलात आता? तो जो गट्टा होता ना, तो आमच्याकडे थोडासा हरवला. काय? थोडासा हरवला? काय असतं मोरे? तुम्हाला काही वाटतं की नाही? काही जबाबदारी की नाही? अहो, बोर्डाचे पेपर्स होते, उत्तरपत्रिका होत्या, तर तिथे पोहोचणं गरजेचं होतं की नाही मोरे? आता काय कुठे हरवल्या? कशा हरवल्या? काय आठवत नाही मॅडम. आठवत नाही मोरे? असं कसं आठवत नाही तुम्हाला? हे बघा, मला सांगा, रिक्षामध्ये विसरलात का तुम्ही? नाही, आम्ही रिक्षाने गेलोच नाही मॅडम. नाही. का रिक्षाने का गेला नाही? तर रिक्षाचे पैसे दिले होते ना मी तुम्हाला, मग का नाही गेलात? अहो मॅडम, यांनी ते रिक्षाचे पैसे ना त्या बबन टेलरला दिले. म्हणजे? यांच्या बायकोचे ते जम्परचे पैसे बाकी होते ना, म्हणून. माझ्या बायकोच्या जम्परच्या इथं विषय काढायची काय गरज होती? मग काय झालं? विषय काढायची काय गरज होती? काय मला सांग. आपण खरंच सांगितलं ना मी त्याचं एवढं. हे बघ दत्तू, बघ, मागच्या महिन्यात तुला गलू झाला तेव्हा आपण शाळेचे पैसे तुझ्या उपचारासाठी वापरले. मी कुठं वाचना केली काय मला सांग? माझा गळू काढायचा ना? गळू काढायचा ना म्हणजे? माझा गळू काढायचा. नाही, मला सांग, तुझा गलू आहे तर काढणारच ना वासाडे? तुझा जम्पर बद्दल बोलीन. हे बघ, शाळेच्या पैशात तू दाढी करतोस काय मला माहिती नाही. मी कुठं आजपर्यंत बोललोय? मला शिकवतो मॅडम. काय नाही. अरे तुम्हाला काही सिरियसच नाहीये का? बोर्डाचे पेपर्स हरवले तुमच्याकडे, लाजा वाटत नाही तुम्हाला? हे बघा, शांत व्हा. हा, आणि कुठे हरवल्यात मला ते सांगा. तू आठवत नाही हो मॅडम. अरे असं कसं आठवत नाहीये तुम्हाला? तुमची नोकरी जाईल, वरनं माझी नोकरी जाईल. मोरे, श्वास घ्या. हा, शांतपणे आठवा आणि आधीपासून मला सगळं सांगा. म्हणजे आधीपासून म्हणाल ना? हा, तर मी सकाळी उठलो तेव्हा माझं डोलं जरा लाल झालं होतं. आधीपासून म्हटल्यावर इतकं आधीपासून सांगाल मोरे तुम्ही? हा, नाही, इतकं आधीपासून सांगाल? डोळे लाल? अहो, उत्तरपत्रिकांचा गठ्ठा मी तुम्हाला दिला सील करून, तो तुम्ही घेऊन गेलात, तिथून मला सगळं सांगा. बघा, म्हणजे माझं डोळे लाल झालं होतं. नाही, म्हणजे मी तसा सायकलवर बसलो, हा मांग बसला होता आणि तो गट्टा ह्याच्या मांडीवर होता. काय समजली? डोळे फुटले म्हणजे मी गठ्ठा घेऊन बसलो होतो. मी मांडीवर नव्हता घेऊन बसला? अजिबात नाही. खाली कॅरियर होतं, त्याच्यावर गठ्ठा होता आणि मॅडम गठ्ठ्यावर मी बसलो होतो. वर तोंड करून सांगतोस गठ्ठ्यावर मी बसलो, तर लाज नाही वाटत तुला? हा, अरे उत्तरपत्रिका बोर्डाच्या पत्रिकात रे, पोरं मेहनतीने पेपर सोडवतात, त्याच्यावर बसशील तू? नाही मॅडम, काय आहे, त्याला कोंबाचा त्रास आहे ना. कसला फोन झालेला आहे? काही बोलाल? मी काय विचारते तुम्हाला? पेपरचा गठ्ठा तो कुठे आहे, तो कसा हरवला ते आठवा. हा, शांतपणे आठवा आणि मला सांगा पटकन. काय झालं म्हणजे मी असं सायकलवर बसला, हा मांग बसला होता आणि तो गट्टा नाही मांडीवर नव्हे, बुड्या कळलं. पुढे चला ना, बोला ना. पुढे गेलीला तर आम्हाला जोराची भूक लागली. काय समजलं? आता एवढा लांबचा प्रवास म्हटल्यावर पोटात काही ढकलाय नको काय? बरोबर आहे का नाही मला सांगा? मग तिथं आम्ही वडापाव खाल्ला, बरोबर ना रे? हा, मग आम्ही खायला बसलो ना, तेव्हा माझ्या हातात गठ्ठा होता. अरे वाशाडे, खोट्या बोलू नको. हातात काय गट्टा होता? खोटा बोलता मॅडम. हातात गट्टा नव्हता. मग यानं त्याचा डायनिंग टेबल गेला नव्हता, त्याच्यावर वडापाव ठेवला आणि खाल्ला वासाड्यात. मी वडापाव कधी खाल्ला? मी भजीपाव खाल्ला होता. हे बघ, तुमचा वडापाव आणि तुझ्या भजीपाव मध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. अरे काय चाललं तुमचं? उत्तरपत्रिका, तो गठ्ठा कुठे गेला ते सांगा. ते आठवत नाही मॅडम. मोरे, मी खरंच, तुम्ही आता 2 वर्षांनी रिटायर होणार आता, इतकी वर्ष काम करता, लाज नाही वाटत तुम्हाला? नाही, ते काय आठवत नाही सांगतायत? ते काय झालं, आम्ही सायकलवर मी बसलेला, हा मांग बसला होता गट्टा घेऊन. हा, आणि मग डायरेक्ट काय ना आम्ही तालुक्याला पोहोचलो. काय समजलं? तालुक्याला डायरेक्ट कुठं तालुक्याला पोहोचलो? तालुक्याला म्हणजे थांबलो नाही आपण? कशासाठी थांबलो होतो? कशासाठी थांबलो सांग. सांगतो मॅडम, तुम्हाला सांगतो. आम्ही वडापाव भजीपाव पार्सल घेतलं. ओके. तर त्याला त्या कागदाला जरा तेल लागलं होतं आणि ते तेल माझ्या पॅन्टला लागलं, म्हणून मी आपला एक कागद घेतला, त्याच्याने पॅन्ट पुसली आणि मग आम्ही परत पुढे गेलो. दत्तू, सांगतो
कागदाने पॅन्ट पुसली. हो कुठला कागद वापरलास? तर आपल्या गठ्ठाच्या मधून आपले कागद काढले त्याने काढले. अरे निर्लज्ज माणसा, लाज नाही वाटत तुला? अरे उत्तर पत्रिका पोरं वर्ष मेहनत करून बोर्डाचे पेपर सोडवतात, त्याच्या कष्टाची कदर नाही अरे तुम्हाला. कसलं भुरीचे कष्ट पोरं करताय? मला माहिती आहे आपली सगळी पोरं आहेत ना कॉपी करून पास होतात. हाच वासाडा कॉप्या पुरवतो त्यांना. अशी सणकन दिन ना दुसरी लागू बी देणार. मी ठेवी मला सांगतो वसाड्या तुम्ही जास्त पोरांना कॉप्या नाही देत तू? नाही देत मी कॉप्या. पैसे घेऊन तू कॉप्या घेतो. मला माहिती कॉप्या पुरवतो हा पोरांना. तुम्ही डोका खाऊ नका. मला धक्का मारू माझ्यावर बोलतोय. हा कॉप्या पैसे घेतो आणि कॉप्या पुरवतो. मला काय शिकवतोस तू रे? बोलायचं ना माझ्याशी अजिबात. मी नाही बोलणार. झालं तुमचं भांडून झालं असेल तर मूळ मुद्द्यावर येऊया आपण. हा दत्तू, तुम्हाला ना कसलीच लाज वाटत नाहीये. तुम्हाला कळत नाहीये, सिरियसनेस नाहीये तुम्हाला कुठल्या गोष्टीचा. बोर्डाचे पेपर सरवलेत तुमच्याकडनं. पुढे काय झालं ते सांगा आता. हा पुढे मग प्रियाच्या घरी गेलो. प्रिया कोण लागते तुझी? नाही प्रिया कोण लागते तुझी मला सांग. कॉलर सोडा. प्रिया कोण लागते मला सांग. कोण नाही लागत माझी. नाही ना लागत. नाही लागत. मग प्रियदर्शनी ताई बोलायचं. काय बोलायचं? बोल प्रियदर्शनी ताई बोल. कॉलर सोडा. ही प्रियदर्शनी कोण आहे? माझी लाडकी मेवणी आहे का नाही? हा मग तिचं काय कौतुक आहे इकडे? नाही ते काय झालं तिचं घर लागतं ना मध्ये रस्त्यात. काय समजली? हा मग काय आहे आता तिला जर कळलं असतं की भावजी हितनं गेले आमच्या घरात आलंच नाही मग ती रुसली असती ना म्हणून आवाज देण्यासाठी आम्ही तिच्याकडे गेलं. काय समजलं? अच्छा म्हणजे तुम्ही तिच्याकडे गेला, तुमच्या बरोबर तो उत्तर पत्रिकांचा गठ्ठा तिच्याकडे गेला आणि तिथे तुम्ही विसरून आलात. नाही विसरलो नाही मॅडम. नाही? यांनी त्यातला एक कागद काढून प्रिया ताईकडे दिला होता. का तिच्याकडे का दिला? मला आठवत. ते काय झालं तिच्या बाळाला ना शीव होत होती म्हणून ती आतमध्ये पेपर आणायला गेली. तेवढ्यात पोरगा खाली बसला. काय समजली? पण मी चप्पल ना लगेच त्या गट्ट्यातला कागद काढला वरचा आणि त्याला खाली सरकवला. ती चप्पल आहे का नाही? काय समजली? हो नाही तर कसं काय आहे तर फरशी खराब झाली असती ना मग प्रिया येणार अशी वनवी होऊन तर पुसणार त्याच्यात बराच वेळ गेला. शेवटी किती झालं तर मी चप्पल म्हटल्यावर हा करणारच ना. मोरे तुम्हाला काय करू ना मला खरंच कळत नाहीये. तुम्ही कुठल्या मातीचे बनलेले आहात मोरे? अहो बोर्डाची उत्तर पत्रिका तुम्ही बाळाला शी करायला देताल. लाज नाही वाटत तुम्हाला? तुम्ही तुमचा वयाचा अंदाज घेऊन ना मी गप्प आहे. नाहीतर तुम्हाला मी आता पुढे काय झालं? पुढे काय झालं? उरलेल्या उत्तर पत्रिका कुठे आहेत? नाही पुढे काय झालं तो जो कागद होता ना शी केलेला तिनं बाहेर फेकला हात स्वच्छ धुतला आणि आमच्यासाठी चाय ठेवला. काय समजली? ते नाही पुढे त्याच्या पुढे ज्या उरलेल्या उत्तर पत्रिका होत्या त्याचं काय केलं ते आठवत नाही हो मॅडम. नाही मारायचं आठवत नाही. आठवत नाही ऐका मॅडम ऐका पुढे करा. नाही ऐका ऐका देवा लय मोठ्यानं मारली. मॅडम ऐका ना अरे आम्ही काय शाळेतली पोरं आहो का? अरे आम्ही काय शाळेतली पोरं आहो काय मारता वाईती? सोडणार नाही. ऐका हो मॅडम मला उत्तर पत्रिका ऐका. ओ मॅडम येऊ मी? या. अरे भाई वो आईस्क्रीम का धंदा कब छोड़ा रे? इधर मला आता सांग मी पहिला वडापाव खाल्ला होता की भजीपाव खाल्ला? सांग. वडापाव खाला होतास तू. काय शिकवतोस मला? मी त्याला विचारलं ना, तू मजे नको. बोल नको. मी त्याला विचारलं, तू कशाला मजे नको? दोघंही थांबा जरा. कोण आहेस तू? मॅडम हे घ्या तुमचे पेपर. अरे हे पेपर तुझ्याकडे कसे आले? त्याचं काय झालं मॅडम काल ही दोघं माझ्या गाडीवर आलती. तिथं तुमचे हे शाळेचे पेपर विसरलेत आणि माझ्या रद्दीचे पेपर घेऊन गेलेत. तरी मॅडम नशीब की याच्यावर तुमच्या शाळेचं नाव होतं. नाही तर काय खरं नव्हतं मॅडम तुमच्या पेपरांचं. म्हणजे आपण रद्दीचा गट्टा घेऊन गेली ना? हा ते जाऊ दे. थांबा एक मिनिट. मला सांग मी वडापाव खाल्ला होता की भजीपाव खाल्ला? अरे वडापाव खाल्ला तर मला माहिती आहे ना. त्याला विचारतो ना तुम्ही कशाला तू उगाच माझ्या भानगड पडू नका. काय भांडू वा रे वा. ऐका तुम्ही ना आता इथनं निघा आणि पुन्हा मला तोंड दाखवायला येऊ नका. निघा. गेट आउट. असं कसं निघा? आता आमच्याकडनं चूक झाली प्रायश्चित्त भोगायला नको आम्हाला. ए दत्तू चल सायकल काढ. मोरे नाही. यावेळी ना तू पुढे बस मी मागं.